हॅलो स्टुडंट्स, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या राम्स फार्मसी एज्युकेशन चॅनलमध्ये. आज आपण घेऊन आलो आहोत न्यूक्लिक ॲसिड मेटाबॉलिझम अँड जेनेटिक इन्फॉर्मेशन ट्रान्सफरचा लास्ट पार्ट, ज्याच्यामध्ये आपण ट्रान्स्क्रिप्शन प्रोसेस, जेनेटिक कोड, ट्रान्सलेशन प्रोसेस आणि अँटीबायोटिक्सबद्दल डिटेलमध्ये कव्हर करणार आहोत. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. तर वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण बघणार आहोत व्हॉट इज ट्रान्स्क्रिप्शन प्रोसेस. तर सिम्पली ट्रान्स्क्रिप्शन प्रोसेस म्हणजे काय, तर RNA सिंथेसिस. म्हणजे याच्यामध्ये काय केलं जातं की DNA टेम्पलेटपासून RNA मॉलिक्यूल जो आहे तो सिंथेसाइज केला जातो. आता हा सिंथेसाइज कसा केला जातो तर याच्यामध्ये काय केलं जातं, सगळ्यात पहिल्यांदा एक पर्टिक्युलर जीन और ग्रुप ऑफ जीन्सला कॉपी केलं जातं ॲट एनी टाईम. आणि ट्रान्स्क्रिप्शन प्रोसेस जी आहे ती हायली सिलेक्टिव्ह असते. म्हणजे याच्यामध्ये काय होतं, एक स्पेसिफिक सिक्वेन्स जो आहे फक्त तोच काय होतो इथे ट्रान्स्क्रिप्ट होतो. ठीक आहे. आणि हा जो स्पेसिफिक सिक्वेन्स आहे तो DNA टेम्पलेटवर प्रेझेंट असतो, विच मेक्स द बिगिनिंग पॉईंट अँड एंड पॉईंट ऑफ द DNA. त्याच्यामुळे काय होतो, सिंथेसाइज होतो, विच इज टू बी ट्रान्स्क्रिप्ट, जो आपल्याला इथे काय करायचा आहे, ट्रान्स्क्रिप्ट करायचा. RNA अँड प्री RNAचं जे सिंथेसिस आहे ते सगळ्यात पहिल्यांदा पोस्ट ट्रान्स्क्रिप्शनल मॉडिफिकेशन जे आहे त्याच्याने होतं. आणि तो काय करतो, नंतर RNA मॉलिक्यूल सिंथेसाइज झाल्यानंतर तो mRNA, tRNA किंवा rRNAच्या फॉर्ममध्ये काय होतो, कन्वर्ट होतो. आता RNAचे सिंथेसिस जे आहे ते 5' to 3' डिरेक्शनने होतं. सो DNA टेम्पलेट इज रीड इन 3' to 5' डिरेक्शनने काय केलं जातं, DNA टेम्पलेटला रीड केलं जातं. तर आता याच्यामध्ये कोणकोणत्या स्टेप्स इन्व्हॉल्व असतात ट्रान्स्क्रिप्शनच्या होल प्रोसेसमध्ये ते आपण बघणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा प्रोसेसला इनिशिएट केलं जातं. इनिशिएट केल्यानंतर तो जो पर्टिक्युलर सिक्वेन्स आहे तो इलॉंगेट होतो. इलॉंगेट झाल्यानंतर मग त्याचं काय केलं जातं, टर्मिनेशन. तर दीज आर द मेन 3 स्टेप्स विच आर इन्व्हॉल्व इन द ट्रान्स्क्रिप्शन प्रोसेस. आता याच्यामध्ये एन्झाईम्स जे आहेत ते कोणकोणते इन्व्हॉल्व होतात, तर सगळ्यात मेन जो आहे दॅट इज RNA पॉलिमरेज जो आहे तो ट्रान्स्क्रिप्शनच्या प्रोसेसमध्ये काय असतो, मेनली इन्व्हॉल्व असतो. त्याच्यामध्ये RNA पॉलिमरेज 1 जो आहे त्याचा सबटाईप तो rRNAला सिंथेसाइज करतो. RNA पॉलिमरेज 2 जो आहे तो mRNAला सिंथेसाइज करतो. अँड RNA पॉलिमरेज 3 जो आहे तो tRNAला सिंथेसाइज करतो. ठीक आहे. पुन्हा RNA पॉलिमरेज जो आहे तो मेनली इन्व्हॉल्व असतो इन ट्रान्स्क्रिप्शन प्रोसेसमध्ये. आता ही ट्रान्स्क्रिप्शन प्रोसेस जी आहे ती कंडक्ट करण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या गोष्टींची रिक्वायरमेंट असते, तर सगळ्यात पहिल्यांदा प्रमोटर जो काय करतो त्या होल प्रोसेसला प्रमोट करतो. किंवा मग इनिशिएशनची जी प्रोसेस आहे जिथे काय होतं, DNA टेम्पलेटपासून RNA सिंथेसाइज होतो, त्याला काय केलं जातं, प्रमोट केलं जातं. आणि तो प्रेझेंट असतो ॲट 5' एंडवर. ठीक आहे. दुसरा असतो टर्मिनेटर, जो टर्मिनेशनची जी प्रोसेस आहे ती कंडक्ट करतो आणि ती प्रेझेंट असते ॲट 3' एंडवर. त्याच्यानंतर स्ट्रक्चरल जीन जे काय करतं, ज्याच्यामध्ये जीन जी आहे ती पर्टिक्युलर सिक्वेन्सची काय होते इथे ट्रान्स्क्रिप्ट होते. त्याच्यानंतर इनिशिएशन फॅक्टर सिग्मा जो आहे तो इथे काय असतो, मेन इन्व्हॉल्व असतो. अँड टर्मिनेशन फॅक्टर दॅट इज रो. या सगळ्या गोष्टी आपल्याला काय असतात, ट्रान्स्क्रिप्शनच्या प्रोसेससाठी काय असतात, रिक्वायर असतात. आता आपण ट्रान्स्क्रिप्शनची ॲक्च्युअल प्रोसेस कशी होतो ती आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा काय होतं, एक स्ट्रक्चरल जीन इन्व्हॉल्व असते 5' to 3'. त्याच्यामध्ये काय होतं, RNA पॉलिमरेज 2 जे आहे सगळ्यात पहिल्यांदा इन्व्हॉल्व असतं स्ट्रक्चरल जीनमध्ये. इथे बघू शकतो RNA पॉलिमरेज 2 जो आहे तो ॲक्ट झाला. त्याच्यानंतर काय होतं, RNA पॉलिमरेज 2 ॲक्ट झाल्यानंतर इथे काय होतं, एक टेम्पलेट नॉन कोडिंग स्ट्रँड इथे जो आहे तो अटॅच होतो. आणि खालून कोडिंग स्ट्रँड जो आहे नॉन टेम्पलेट तो इथे काय होतो, अटॅच होतो. पण ही प्रोसेस जी आहे ती स्टार्ट होत नाही हे सगळं झाल्यानंतर. पण त्याच्यासाठी आपल्याला इनिशिएशन फॅक्टरची गरज असते, दॅट इज सिग्मा. तो बाइंड होतो त्याच्यानंतर. आणि सिग्मा इनिशिएशन फॅक्टर बाइंड झाल्यानंतर मग काय होतं, ॲक्च्युअल ट्रान्स्क्रिप्शनच्या प्रोसेसचं जे आहे ते काय होतं, इनिशिएशन होतं. आता हा सिग्मा स्टार्ट्स प्रोसेस, आफ्टरवर्ड्स इट लिव्स. आणि या सिग्मा फॅक्टरमुळे काय झालं, इनिशिएशनची प्रोसेस जी आहे ती स्टार्ट झाली. आता इनिशिएशन झाल्यानंतर त्या पूर्ण टेम्पलेटचं काय होतं, इथे इलॉंगेशन होतं. आणि इथे काय होतं, न्यू mRNA जो आहे तो काय होतो इथे फॉर्म झाला. ठीक आहे, 5' पासून त्या स्ट्रक्चरल जीनमध्ये. त्याच्यानंतर त्याचं इलॉंगेशन झाल्यानंतर टर्मिनेशन होतं त्या 5' एंडचं. टर्मिनेशन झाल्यानंतर तिथे रो फॅक्टर जो आहे तो काय होतो, ॲड होतो त्या 5'
सिक्वेन्समध्ये आणि मग नंतर तो रो फॅक्टर ॲड झाल्यानंतर मग इथे काय होतं, mRNA जो आहे तो सिंथेसाइज होतो, दॅट इज प्री मॅच्युअर. ठीक आहे, तर प्री मॅच्युअर mRNA इथे जो आहे तो काय होतो, फॉर्म होतो. आता हा जर प्रोकॅरिओटिकमध्ये असेल तर त्याला प्रोसेसिंगची गरज नसते आणि युकॅरिओटिक असेल तर त्याच्यामध्ये काय होतं, त्या mRNAचं प्रोसेसिंग होतं, जे इथे ट्रान्सक्रिप्शनच्या प्रोसेसमध्ये काय झालं, सिंथेसाइज झालं. आता हा जो mRNA आहे तो प्रीमॅच्युअर mRNA, तो त्याची काय होणार, प्रोसेसिंग होणार इन 3 स्टेप्समध्ये, दॅट इज स्प्लायसिंग, कॅपिंग अँड टेलिंग. ठीक आहे, ते या स्प्लायसिंगमध्ये काय होणार, सगळ्यात पहिल्यांदा हे काय आहेत, एक्सॉन आणि हे काय आहेत, इंट्रॉन. त्याच्यामध्ये एक्सॉन जे आहे ते फंक्शनल असतात अँड इंट्रॉन इज नॉन फंक्शनल. ठीक आहे, तर स्प्लायसिंग प्रोसेसमध्ये काय होतं, हे सगळे इंट्रॉन्स जे आहेत ते रिमूव्ह होणार आणि फक्त एक्सॉन्स जे आहेत तेच इथे काय असतील, प्रेझेंट असतील. सेकंड स्टेप कॅपिंगमध्ये काय होणार, इथे MG ट्रायफॉस्फेटचं जे आहे ते काय होतं, ॲडिशन होतं, दॅट इज मिथाइल ग्वानोसिन ट्रायफॉस्फेट ॲट 5' एंडवर. आणि मग लास्ट स्टेपमध्ये जे आहे टेलिंगमध्ये काय होतं, ती पॉलिपेप्टाईडची एज चेन जी आहे टेल ॲडेनिन, त्याच्यावर काय होतं, हा ग्रुप जो आहे तो ॲड होतो ॲट 3' एंड. इथे बघू शकता तुम्ही, अँड दॅट फॉर्म्स द मॅच्युअर्ड mRNA. आणि याच्यापासून मग काय होतं, इथे mRNA जो आहे तो काय होतो, फॉर्म होतो. तर दीज आर द होल प्रोसेस ऑफ ट्रान्सक्रिप्शन, ज्याच्यामध्ये काय होतं, DNA टेम्पलेटपासून जे आहे ते काय होतं, mRNA जो आहे तो आपला काय होतोय, सिंथेसाइज होतो. ठीक आहे, ते प्रोसेस जे आहे लक्षात ठेवायचे, त्याच्यामध्ये कोणकोणते एन्झाईम्स इन्व्हॉल्व झाले, त्याच्यासाठी आपल्याला कोणकोणत्या रिक्वायरमेंट होता आणि त्याच्या ॲक्च्युअल स्टेप्स काय आहे. ठीक आहे, आता आपण बघणार आहोत जेनेटिक कोडबद्दल. व्हॉट इज जेनेटिक कोड? जेनेटिक कोड जो आहे तो काय, त्याच्यामध्ये 3 न्यूक्लियोटाइड बेस सिक्वेन्स जे आहेत प्रेझेंट असतात, DNAचे और RNAचे, त्यालाच काय म्हटलं जातं, कोडॉन. CCU, UCU अँड UAU असे ही काय मेन 3 न्यूक्लियोटाइडचे बेस सिक्वेन्स आहे. आणि या कलेक्शन ऑफ कोडॉन्सलाच काय म्हटलं जातं, दॅट इज जेनेटिक कोड. त्याच्यामध्ये न्यूक्लियोटाइड बेसिस जे आहे ते इन्व्हॉल्व असतात, दॅट इज ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन अँड युरासिल. ते काय करतात, त्या पर्टिक्युलर सिक्वेन्स ऑफ अमिनो ॲसिड्स जे आहेत प्रोटीन्समधले त्यांना डिटरमाइन करण्याचं काम करतात. ठीक आहे, आता कोडॉन्स जे आहे ते 4 न्यूक्लियोटाइड बेसिसपासून बनलेले असतात, म्हणून त्याच्यामध्ये 64 डिफरंट टाईपचे कोडॉन्स जे आहेत ते काय असतात, त्याच्यामध्ये पॉसिबल असतात. आता याच्यामध्ये जो कोडॉन EUG आहे अँड समटाईम्स GUG, हे दोन जे आहे ते काय असतात, इनिशिएटिंग कोडॉन्स म्हणून ॲक्ट करतात. याच्यापासून काय होतं, व्हेरियस प्रोसेस ज्या आहेत त्यांची काय होते, स्टार्टिंग होते किंवा इनिशिएशन होतं. ठीक आहे, तर आता इथे कोडॉन जे आहे त्याचे 2 टाईप असतात मेनली, कोडेड सिक्वेन्स अँड नॉन कोडेड सिक्वेन्स. कोडेड सिक्वेन्स जे आहे त्याच्यामध्ये 61 कोडॉन्स जे आहेत ते काय असतात, इन्व्हॉल्व असतात, जे 20 अमिनो ॲसिड्स ची कोडिंग जे आहे ते काय करतात, शो करतात. अँड नॉन कोडेड सिक्वेन्समध्ये UAGs, UGA अँड UAA हे 3 कोडॉन जे आहे ते काय करतात, स्टॉप कोडॉन म्हणून काम करतात, जे काय करतं, व्हेरियस प्रोसेसला स्टॉप करण्याचं किंवा टर्मिनेट करण्याचं जे काम आहे ते करत असतं. ठीक आहे, लक्षात ठेवायचे टाईप्स ऑफ कोडॉन्स. आता या कोडॉनची कॅरेक्टरिस्टिक्स कोणकोणत्या आहेत ते आपल्याला बघायचं. सगळ्यात पहिल्यांदा युनिव्हर्सल, म्हणजे एक कोडॉन जो आहे तो एकाच पर्टिक्युलर अमिनो ॲसिडला काय करतो, कोड करतो इन ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. ठीक आहे, म्हणून ते युनिव्हर्सल असतात. स्पेसिफिसिटी असते, म्हणजे पर्टिक्युलर कोडॉन जो आहे तो फक्त पर्टिक्युलर अमिनो ॲसिड्सलाच काय करतो, डिनोट करतो. एक्झाम्पल आहे जसं की UGG इज कोड फॉर ट्रिप्टोफॅन, तर सगळ्यांमध्ये UGG जो आहे तो काय असेल, फक्त ट्रिप्टोफॅन. ठीक आहे, दॅट इज स्पेसिफिसिटी असते त्यांच्यामध्ये. अँड डिजनरेट म्हणजे काय होतं इथे, की अमिनो ॲसिड्स जे आहे त्यांच्यामध्ये मोर दॅन 1 कोडॉन प्रेझेंट असतात अँड देअर आर 61 कोडॉन्स टू कोड्स फॉर 20 अमिनो ॲसिड्स, कारण त्यांच्यामध्ये व्हेरियस पॉसिबिलिटीज ज्या आहेत त्या असतात, त्यामुळे ते काय होतात, डिजनरेट होतात. तो ग्लायसिन हॅज 4 डिफरंट कोडॉन्स. ठीक आहे, these are the characteristic of genetic code. तर आपण हे बघितलं आता जेनेटिक कोडबद्दल. ठीक आहे, त्याचे कॅरेक्टरिस्टिक काय आहे आणि त्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत. आता आपण बघणार आहोत ट्रान्सलेशन प्रोसेस. तर ट्रान्सलेशन म्हणजे काय, सिम्पली दॅट इज प्रोटीन सिंथेसिस, ज्याच्यामध्ये काय होतं, प्रोटीनचं सिंथेसिस होतं mRNA मॉलिक्युलपासून. ठीक आहे, त्यालाच पॉलिपेप्टाईड सिंथेसिस असं पण म्हटलं जातं. सिम्पली DNA मॉलिक्युलपासून RNA मॉलिक्युल फॉर्म होतो, RNA पासून प्रोटीन सिंथेसिस जे आहे ते फॉर्म होतं. ठीक आहे, प्रोटीन सिंथेसिस जे आहे प्रोसेस रन होते.
आता याच्यासाठी आपल्याला कोणकोणते रिक्वायरमेंट्स आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा प्रोटीन सिंथेसिससाठी आपल्याला अमिनो ॲसिड्सची रिक्वायरमेंट असतील, रायबोझोम्स असतील जे प्रोटीन सिंथेसिस काय करतात, कंडक्ट करतात, ज्याच्यामध्ये 2 सब युनिट्स जे आहेत ते काय असतात, प्रेझेंट असतात, दॅट इज 60S दॅट इज बिग सब युनिट अँड 40S विच इज स्मॉल सब युनिट. mRNA ची रिक्वायरमेंट असते जे काय करतात, जेनेटिक इन्फॉर्मेशन असते ज्याच्याकडे इन द फॉर्म ऑफ कोडॉन. tRNA जे काय करतात, त्या पर्टिक्युलर अमिनो ॲसिडला ट्रान्सफर करण्याचं काम करतात टू ग्रोईंग पेप्टाईड चेनमध्ये. त्याच्यामध्ये अँटीकोडॉन्स पण इन्व्हॉल्व असतात विच इज इझिली रेकग्नाइज द कोडॉन ऑफ mRNA. एनर्जी सोर्स लागतो आपल्याला प्रोटीन सिंथेसिस कंप्लीट करण्यासाठी, दॅट इज ATP अँड GTP. अँड प्रोटीन फॅक्टरची गरज असते जे काय करतात, इनिशिएशन, इलॉंगेशन अँड टर्मिनेशनची जी प्रोसेस आहे ती काय करतात, रन करतात. ठीक आहे, दिज आर द रिक्वायरमेंट्स रिक्वायर्ड फॉर द प्रोटीन सिंथेसिस प्रोसेस. आता त्याच्यामध्ये ॲक्च्युअलमध्ये कोणकोणत्या स्टेप इन्व्हॉल्व असतात ते आपल्याला बघायचं आहे. तर मेन 2 स्टेप्स ज्या आहेत त्या काय असतात, इन्व्हॉल्व असतात प्रोटीन सिंथेसिसच्या प्रोसेसमध्ये. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा काय केलं जातं, अमिनो ॲसिड्सला ॲक्टिवेट केलं जातं आणि ती जी आहे ती 2 स्टेप प्रोसेस आहे. आणि सेकंड जे आहे दॅट इज प्रोटीन सिंथेसिस, त्याच्यामध्ये ॲक्च्युअली 3 स्टेप्स सब स्टेप्स ज्या आहेत त्या कंडक्ट होतात, दॅट इज इनिशिएशन, इलॉंगेशन अँड टर्मिनेशन. ठीक आहे, तर सगळ्यात पहिली स्टेप आहे दॅट इज ॲक्टिवेशन ऑफ अमिनो ॲसिड्स. याच्यामध्ये काय केलं जातं की अमिनो ॲसिड्स जे आहेत त्यांना ॲक्टिवेट केलं जातं. अमिनो ॲसिड्स इथे काय होतात, एन्झाईम युटिलायझिंग ATP सोबत ॲक्ट करतात आणि याच्यामध्ये काय होतं, अमिनो असाइड tRNA सिंथेटेस एन्झाईम जो आहे तो काय होतो, इथे ॲक्ट होतो स्टेप 1 मध्ये. आणि त्याच्यापासून काय होतं, मग एन्झाईम AMP अमिनो ॲसिड कॉम्प्लेक्स जो आहे तो काय होतो, फॉर्म होतो. आता तो फॉर्म झाल्यानंतर इथे अमिनो असाइड tRNA फॉर्म होतो, इथे ट्रान्सफर अमिनो ॲसिड जो आहे तो इथे ॲड झाला, राईट. त्याच्यानंतर काय होतं, सेकंड स्टेप रन होते दॅट इज प्रोटीन सिंथेसिसची. त्याच्यामध्ये पुन्हा 3 सब स्टेप असतात, दॅट इज इनिशिएशन, इलॉंगेशन अँड टर्मिनेशन. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली स्टेप जी आहे दॅट इज इनिशिएशन. त्याच्यामध्ये ही प्रोसेस जी आहे प्रोटीन सिंथेसिसची ती ॲक्च्युअलमध्ये स्टार्ट होते. त्याच्यामध्ये 70S सब युनिट जे आहे ते इन्व्हॉल्व असतात. 50S आणि 30S काय होतात, एकमेकांना अटॅच होतात. अँड mRNA आता याच्यामध्ये 3 साईट ॲक्ट होतात, E दॅट इज एक्झिट साईट, P दॅट इज पेप्टिडिल साईट अँड A दॅट इज अमिनो असाइल साईट. ठीक आहे, इनिशिएशनमध्ये. आता याच्यामध्ये काय होतं, mRNA जो आहे तो स्मॉलर सब युनिट 30Sला बाइंड झाला. 50Sचा जो रायबोझोम होता त्याने काय केलं, त्याला बाइंडिंग साईट प्रोव्हाइड केली. ठीक आहे, त्यांची बाइंडिंग झाली सगळ्यात पहिल्या स्टेपमध्ये दॅट इज इनिशिएशन. त्याच्यामध्ये काय होतं, tRNA कम्स, दे ऑलवेज अटॅच टू फर्स्ट P साईट. सगळ्यात पहिल्यांदा तो P साईटवर अटॅच झाला. बट आफ्टर tRNA कम्स आणि त्यानंतर tRNA आल्यानंतर दे जॉईन A साईट, देन P साईट, देन E साईट. मग सिक्वेन्सली काय झाले, ते A, P अँड E साईटला काय झाले, अटॅच झाले. मग त्याच्यानंतर स्टार्ट कोडॉन जो आहे AUG, त्याने काय झालं, प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस जी आहे ती ॲक्च्युअलमध्ये स्टार्ट झाली. प्रोकॅरियोट असतील तर त्याच्यामध्ये फॉर्मिल मेथिओनिन जो आहे तो स्टार्ट कोडॉन म्हणून ॲक्ट होतो. अँड युकॅरियोटिक असेल तर त्याच्यामध्ये मेथिओनिन जो आहे तो काय करतो, स्टार्ट कोडॉन म्हणून ॲक्ट होतो. ठीक आहे, दॅट इज द इनिशिएशन प्रोसेस. आता स्टेप 2 जी आहे आपली दॅट इज इलॉंगेशन, ज्याच्यामध्ये काय होतं, त्या पर्टिक्युलर सिक्वेन्सचं इलॉंगेशन होतं. तर इलॉंगेशन जे आहे ते इज डन बाय फॉर्मेशन ऑफ पेप्टाईड लिंकेज. त्यांच्यामध्ये पेप्टाईड लिंकेज फॉर्म झाल्यामुळे काय होतं, त्यांचं इलॉंगेशन झालं. आणि tRNA जो आहे ब्रिंग्स अमिनो ॲसिड्स त्याने काय केले, कलेक्ट केले अँड अकॉर्डिंग टू कोड द पेअरिंग ऑफ कोडॉनला काय करत होता, तो कोड करत होता अँड अँटी कोडॉन अँड देन जॉईन ऑफ अमिनो ॲसिड्स. मग काय झाले, ते अमिनो ॲसिड जे आहेत ते जॉईन झाले आणि काय झालं, त्याच्यापासून प्रोटीन जे आहेत ते काय झाले, फॉर्म झाले. सो द फर्स्ट tRNA इज अटॅच P साईट. मग याच्यामध्ये तो जो tRNA होता तो सगळ्यात पहिल्यांदा P साईटला अटॅच झाला. अँड वेन द AUG कोडॉन कम्स देन स्टार्ट डेज प्रोसेस. आणि स्टार्ट कोडॉन आल्यानंतर मग ही प्रोसेस जी आहे ती ॲक्च्युअलमध्ये काय झाली, इलॉंगेशनची स्टार्ट झाली. ओके, अँड दॅट tRNA देन गोज E साईट आणि त्यानंतर तो पुन्हा E साईटवर गेला. देन दे गिव्ह देअर अमिनो ॲसिड्स टू A साईट आणि मग ते काय गेले A साईट. दिस प्रोसेस इज कंटिन्यू अँड मेनी अमिनो ॲसिड्स जॉईन बाय पेप्टाईड लिंकेज. याच्यामध्ये काय झाले, व्हेरियस अमिनो ॲसिड्स आहेत ते काय झाले, इथे अटॅच झाले आणि मग नंतर
पेप्टाईड लिंकेज जे आहे ते इथं काय झाले, कंप्लीट फॉर्म झाले. ठीक आहे, इथे बघू शकतो आपण दोन्ही सब युनिटवर इथे काय झाली, पेप्टाईडची जी लिंकेज आहे दॅट इज प्रोटीन मॉलिक्यूल इथून काय होतात, फॉर्म होतात आणि हे सिक्वेन्सली त्यांना काय होतात, ॲड होतात. ठीक आहे, इथे फॉर्म झाल्यानंतर काय झालं नेक्स्ट, की स्टेप 3 जे आहे दॅट इज टर्मिनेशन प्रोसेस जे आहे ते काय झाली, इथे रन झाली. आता या स्टेपमध्ये काय होतं, टर्मिनेटिंग जे फॅक्टर्स आहेत ते येतात आणि जॉईन होतात सगळ्यात पहिल्यांदा ॲट ए साईट आणि मग नंतर काय होतात, ते टर्मिनेट करतात एव्हरीथिंग. ठीक आहे, तर टर्मिनेटिंग फॅक्टर म्हणून जे आहे इथे R1, R2 अँड S जे आहेत ते काय होतात, इथे ॲक्ट होतात ॲज अ टर्मिनेटिंग फॅक्टर. तिथे बघू शकतो प्रोटीन चेन जी आहे सिंथेसाइज झालेली ती इथे काय झाली, टर्मिनेट झाली आणि प्रोटीन चेन न्यूली इथे काय झाली आहे, सिंथेसाइज झाली. ठीक आहे, दॅट इज द ट्रान्सलेशन प्रोसेस. आता आपण बघणार आहोत व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ट्रान्सक्रिप्शन अँड ट्रान्सलेशन. आपण दोन्ही प्रोसेस ज्या आहेत त्या डिटेलमध्ये स्टडी केली. राईट, ट्रान्सक्रिप्शनमध्ये आपण बघितलं की इथे DNA टेम्पलेटपासून RNA मॉलिक्यूल जो आहे mRNA तो काय होतो, फॉर्म होतो आणि ट्रान्सलेशनमध्ये सिम्पली काय होतं, प्रोटीन सिंथेसिस होत आहे. ठीक आहे, ज्याच्यामध्ये काय होतं, प्रोटीन्स फॉर्म होतात. आता ट्रान्सक्रिप्शनचा पर्पज काय आहे, मेनली द पर्पज ऑफ ट्रान्सक्रिप्शन इज टू मेक, इथे RNA कॉपीज ज्या आहेत इंडिव्हिज्युअल जीनच्या त्या इथे काय केल्या जातात, मेनली फॉर्म केल्या जातात आणि ट्रान्सलेशनमध्ये काय होतं, मेन प्रोटीन सिंथेसिस जे आहे ते रन केले जातं. ठीक आहे, तर डेफिनेशन बघितलं तर ट्रान्सक्रिप्शनमध्ये काय होतं, जीन जे आहे ती टेम्पलेट म्हणून यूज केली जाते टू प्रोड्यूस सेव्हरल फंक्शनल फॉर्म्स ऑफ RNA. ठीक आहे, आणि ट्रान्सलेशनमध्ये काय होतं, सिंथेसिस ऑफ प्रोटीन फ्रॉम mRNA टेम्पलेट. दिस इज द सेकंड स्टेप ऑफ जीन एक्सप्रेशन, uses rRNA as the assembly plant and tRNA as the translator to produce a protein. ठीक आहे, ट्रान्सक्रिप्शनमध्ये काय होतं, mRNA, tRNA, rRNA जे आहे व्हेरियस टाईप्स ऑफ RNA इथे काय होतात, फॉर्म होतात आणि ट्रान्सलेशनमध्ये प्रोटीन्स जे आहेत ते काय होतात, फॉर्म होतात. ट्रान्सक्रिप्शन जे आहे त्याच्यामध्ये 5' कॅप ॲड होते आणि 3' पॉली ए टेल जी आहे ती ॲड होते आणि इंट्रॉन्स जे आहेत ते काय होतात, ते रिमूव्ह होतात. तसं ट्रान्सलेशनमध्ये काय होतं, पोस्ट ट्रान्सलेशन मॉडिफिकेशन्स होतात ऑकर इन्क्लुडिंग फॉस्फोरायलेशन, सुमोयलेशन, डायसल्फाईड ब्रिजेस अँड फर्निसलेशन. ठीक आहे, आता लोकेशन बघितली तर ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस जी आहे ती न्यूक्लियसमध्ये होते पण ट्रान्सलेशन जे आहे ते कशामध्ये होतं, सायटोप्लाझममध्ये. आता तिन्ही स्टेप्स जे आहे दॅट इज इनिशिएशन, टर्मिनेशन अँड इलॉंगेशन दोघांमध्ये होतात. मेनली जे आहे त्यांच्यामध्ये सिमिलरच असतात, थोडासाच इथे काय होतं, थोडाफार चेंज होतो. ठीक आहे, आणि अँटीबायोटिक्स बघितलं आपण तर ट्रान्सक्रिप्शनमध्ये रिफाम्पिसिन अँड 8-हायड्रोक्सिक्विनोलिन जे आहे ते काय करतात, त्याला इनहिबिट करतात आणि ट्रान्सलेशनमध्ये सायक्लोहेक्झिमेट झालं, क्लोरॅम्फेनिकॉल झालं, टेट्रासायक्लिन्स झाले, स्ट्रेप्सोमायसिन झाले, एरिथ्रोमायसिन झाले अँड प्युरोमायसिन झाले, ते काय करतात, त्या प्रोसेसला इनहिबिट करण्याचं काम करतात. आणि लोकलायझेशन जे आहे ते ट्रान्सक्रिप्शनचं प्रोकॅरिओट्समध्ये सायटोप्लाझममध्ये होतं आणि युकॅरिओटचं न्यूक्लियसमध्ये होतं आणि ट्रान्सलेशनमध्ये प्रोकॅरिओटचं सायटोप्लाझम अँड युकॅरिओटचं रायबोझोम्समध्ये होतं ऑन एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. ठीक आहे, तर हा जो डिफरन्स आहे किंवा हे पॉईंट्स जे आहे ते तुम्ही लक्षात ठेवायचे. ठीक आहे, तर डिफरन्स म्हणून पण क्वेश्चन येऊ शकतो किंवा राईट अ नोट ऑन ट्रान्सलेशन ऑर आयदर ट्रान्सक्रिप्शन म्हणून पण येऊ शकतो. ठीक आहे, आता आपण बघणार आहोत अँटीबायोटिक्स विच इनहिबिट द ॲक्शन. ठीक आहे, आता अँटीबायोटिक्स काय असतात की इन जनरल प्रोटीन सिंथेसिसचे जे इनहिबिटर्स आहेत ते काय करतात, डिफरंट स्टेजेसवर काम करतात. तो प्रोकॅरिओटिक mRNA ट्रान्सलेशन इंटू प्रोटीन्समध्ये लाईक मग त्याच्यामध्ये इनिशिएशनची प्रोसेस असू शकते किंवा इलॉंगेशनची किंवा टर्मिनेशनची. तर त्याच्यामध्ये काही लिस्ट दिली आपल्याला कॉमन अँटीबॅक्टेरियल ड्रग्स अँड स्टेजेसची, जे काय करतात, अँटीबायोटिक म्हणजे काय करतात, त्या ॲक्शनला इनहिबिट करण्याचं काम करतात. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा दॅट इज लिनेझोलिड ॲक्ट्स ॲट द इनिशिएशन स्टेजवरच ती काय करते, ॲक्ट करते आणि काय करते, प्रिव्हेंट करते द फॉर्मेशन ऑफ द इनिशिएशन कॉम्प्लेक्स. म्हणजे पहिल्या प्रोसेसमध्ये जो इनिशिएशनचा कॉम्प्लेक्स म्हणतो तोच इथे काय केला जातो, प्रिव्हेंट केला जातो. ऑल्दो द मेकॅनिझम इज नॉट फुली अंडरस्टूड. ठीक आहे, आणि दुसरे आहेत दॅट इज टेट्रासायक्लिन्स अँड टिकीसायक्लिन. ते काय करतात, ए साईटला ब्लॉक करतात ऑन द रायबोझोम
प्रिव्हेंटिंग द बाइंडिंग ऑफ अमिनो ॲसिड tRNAs, जे बाइंडिंगला काय करतात ते प्रिव्हेंट करतात. नेक्स्ट आहे आपले अमिनो ग्लायकोसाइड्स, जे काय करतात पोटेन्शियल मेकॅनिझम ऑफ ॲक्शन जे आहे शो करतात अँड इंटरफेअर करतात ते प्रूफ रीडिंग प्रोसेसला, कॉझिंग अँड इन्क्रीज रेट ऑफ एरर इन सिंथेसिस. इथे काय होतो इन्क्रीज होतो विथ प्री मॅच्युअर टर्मिनेशन. नेक्स्ट आहे आपले क्लोरॉम्फेनिकॉल, त्याच्यामध्ये काय होतं पेप्टिडिल ट्रान्सफर स्टेप जी आहे ऑफ इलॉंगेशनची ऑन द 50Sच्या रायबोझोमल सब युनिटवर इन बोथ बॅक्टेरिया अँड मायटोकॉन्ड्रिया, त्याच्यामध्ये काय होतं ते ब्लॉक करतं. ठीक आहे. नेक्स्ट आहे आपला मॅक्रोलिड्स, क्लिंडामायसिन अँड अमिनोग्लायकोसाइड्स, ते काय करतात इनहिबिशन ऑफ रायबोझोमलचे जे ट्रान्सलोकेशन होतं त्याच प्रोसेसला काय करतं ते इनहिबिट करण्याचं काम करतात. नेक्स्ट आहे आपले स्ट्रेप्टोग्रामिन्स, ते काय करतात प्रीमॅच्युअर रिलीज जे होतं पेप्टाईड चेनचं त्याला काय करतात इनहिबिट करतात. ठीक आहे. दिस आर द इनहिबिटर्स विच इनहिबिट द ॲक्शन ऑफ प्रोटीन सिंथेसिस और अदर मेकॅनिझम्स. ठीक आहे. हे बघितलं आपण अँटीबायोटिक्सबद्दल. तर आपण या कम्प्लीट लेक्चरमध्ये काय काय स्टडी केलं, तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघितलं व्हॉट इज ट्रान्स्क्रिप्शन प्रोसेस, ज्याच्यामध्ये RNAचं सिंथेसिस आपण बघितलं, त्यासाठी कोणकोणत्या स्टेप्स इन्व्हॉल्व असतात, त्याच्यामध्ये एन्झाईम कोणते इन्व्हॉल्व आहेत, रिक्वायरमेंट्स काय काय असतात आणि त्याच्या स्टेप्स ज्या आहेत त्या आपण बघितल्या. तर हा क्वेश्चन जो आहे आपल्याला 10 मार्कला किंवा मोस्टली 5 मार्क्ससाठी विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट आपण जेनेटिक कोडबद्दल बघितलं, व्हॉट इज जेनेटिक कोड, त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत आणि त्याचं क्लासिफिकेशन आपण बघितलं. हे मोस्टली 3 मार्क और आयदर 2 मार्क्ससाठी विचारलं जातं. अँड देन वी हॅव टू स्टडी द ट्रान्सलेशन प्रोसेस. हा खूपदा विचारलेला गेलेला क्वेश्चन पुन्हा परफेक्टली करायचा आहे. ठीक आहे. फॉर 10 मार्क्ससाठी विचारला जातो. त्याच्यामध्ये होल प्रोसेस, त्याचे रिक्वायरमेंट्स काय काय आहेत आणि त्याच्या स्टेप्स ज्या आहेत ते आपल्याला काय करायचे आहेत ते इन्क्लूड करायचे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं डिफरन्स बिटवीन द ट्रान्स्क्रिप्शन अँड ट्रान्सलेशन. तर हा 3 मार्क्सला विचारलेला क्वेश्चन आहे. ठीक आहे. म्हणून हे डिफरन्समध्ये जे काही पॉईंट्स इन्क्लूड केलेले ते आपल्याला इथे लक्षात ठेवायचे. देन वी हॅव टू स्टडी द अँटीबायोटिक्स विच आर द प्रोटीन सिंथेसिस इनहिबिटर्स. यांच्याबद्दल पण 3 मार्कला क्वेश्चन जो आहे तो विचारला जातो. तो आय होप तुम्हाला हे लेक्चर जे आहे ते व्यवस्थित समजलं असेल. तरी तुम्हाला काही डाऊट वाटला तर नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा. लेक्चर आवडलं तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलसोबत जोडून राहा. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच गाईज. बाय बाय.